या ठिकाणी आज आपल्याला दाखवण्याचं एक कारण आहे व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही माहूर या ठिकाणी आलेलो आहोत। एका कामानिमित्त आले असताना एक अपघातग्रस्त ठिकाण या ठिकाणी दिसले, म्हणून प्रशासनाला लक्षात आणून देण्यासाठी हा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी दाखवू शकतो। इकडे कॉम्रेड इकडे दाखवा, पैनगंगा नदी आहे। या ठिकाणी आम्ही एका खाजगी कामानिमित्त माहूरला आलेलो आहोत। तर या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एक अपघातग्रस्त ठिकाण दाखवायचं आहे। नुकतंच नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये जे दुर्दैवी 7 महिलांचा मृत्यू झाला त्याचं कारण आणि या आपल्या नदीवर दिसण्याचं कारण आम्ही आता माहूरला आहोत। माहूरचा गड उतरला की एक सुंदर अशी 3 ते 4 किलोमीटर अंतरावर पैनगंगा आहे। पावसाळ्यामध्ये भरभरून ही पैनगंगा वाहत असते। या ठिकाणी माहूरला जाणाऱ्या आणि येणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असणारा असं देवस्थान माहूरगड आहे। या ठिकाणी राज्यातून आणि परराज्यातून लोक येणं जाणं करत असतात, परंतु याचं कारण आम्हालाही माहीत नाही। परंतु आम्हाला अपघातग्रस्त ठिकाण तुम्हाला दाखवायचं आहे। ही जी पर्यायी व्यवस्था, हा जुना पूल आहे, त्याचे सर्व कठडे हे तुटलेले आहेत। मोठ्या प्रमाणात वर्दळ असते वाहनांची, रात्रीच्या वेळेला अंधार असतो। वाहने इकडून आणि तिकडून येताना दोन्हीही रोडच्या मधोमध जागा शिल्लक नसते। चुकून एखाद्या वेळेस जर गाडी मध्ये गेली तर मोठा अपघात झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। म्हणून या ठिकाणी दुर्दैवाने अपघात होण्याच्या आधी शासनाने या ठिकाणी लक्ष द्यावं। माहूरची हे अत्यंत चांगली पैनगंगा आहे। त्या पैनगंगाचं कठडं आहे हे सगळं या बांधकामाच्या आधी हे पूर्ण अस्ताव्यस्त झालेलं आहे। म्हणून या ठिकाणी आम्हाला प्रशासनाला विनंती आहे, कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी लवकरात लवकर या पुलाचं काम पूर्ण करावं। त्याआधी हे पर्यायी जी व्यवस्था आहे याला कठडे करावे किंवा काहीतरी लावून या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्यांना एक दिशा देऊ शकते असे फलक लावावे, इतकीच या ठिकाणी विनंती आहे। नमस्कार मित्रहो, मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड। आज आम्ही माहूर गडावर मीटिंगसाठी आलो असता ही जी माहूरच्या जवळ जी 2 किलोमीटर अंतरावर पैनगंगा नदी आहे, त्या पैनगंगा नदीमध्ये अनेक अपघात झालेले आहेत। गेल्या महिन्यात देखील इथं एक ट्रक नदीमध्ये कोसळून घटना झाली होती। आणि हे जे पुलाचं काम चालू आहे, या पुलाच्या कामाला साधारणतः 5 ते 6 वर्ष झालेच, अद्याप पूर्ण काम झालेलं नाही। आणि विशेषतः माहूरगड हे रेणुकादेवी इथलं महाराष्ट्रातील 3.5 पीठापैकी संपूर्ण एक पीठ आहे। आणि दररोज हजारो लोक देवदर्शनासाठी येत असतात। रामनवमी आणि नवरात्रामध्ये माहूरगडावर लाखो लोक यात्रेकरू येत असतात। विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी, अनेक न्यायाधीश आणि राजकीय मंडळी देखील मोठ्या प्रमाणात रेणुकादेवीला येत असते। आणि माननीय गडकरी साहेबांचं हे रेणुकादेवी कुलदैवत आहे, फडणवीस साहेबांचं कुलदैवत आहे, आपल्या पंकजाताई मुंडे यांचं देखील कुलदैवत आहे। परंतु दुर्दैव म्हणावं लागेल की हा नदीवर जे विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा पूल आहे, या पुलाला कठडे नाहीत आणि हा रस्ता देखील खूप अरुंद आहे। फक्त 2 गाड्या पास होऊ शकतात आणि रात्री बेरात्री इथं धोका होण्याची शक्यता आहे। माननीय गडकरी साहेबांना जे रोडचे मिनिस्टर आहेत, गडकरी साहेबांना रोडकरी म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, त्यांनी तातडीने या माहूरच्या पैनगंगा आणि माहूर गडाच्या मध्ये जी नदी आहे, पैनगंगा नदी जी आहे, त्या नदीवर पुलाचं काम जे बाजूला चालू आहे ते तातडीने पूर्ण करावं अशी विनंती आम्ही मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करीत आहोत। धन्यवाद।